चंद्रशेखर बावनकुळे संजय शिरसाटांच्या भेटीला आलेले आहेत। संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी बावनकुळे दाखल झाले। बावनकुळे शिरसाट भेटीचं कारण मात्र अस्पष्ट आहे। शिरसाटांच्या मुंबईतील निवासस्थानी ही भेट होते। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांना भेटण्यासाठी आता पोहोचलेले आहेत। त्यामुळे नेमकी भेट कशासाठी होतीये हे कारण अद्याप कळू शकलं नाहीये। मात्र मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटण्यासाठी पोहोचलेले आहेत। प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। प्रणाली, ही भेट नेमकी कशासाठी होते, काही माहिती कळू शकली आहे का? नेमकं हेच कारण अजून गुलदस्त्यामध्ये आहे। खरं तर संजय शिरसाट हे नेहमी प्रसारमाध्यमांशी बोलत असतात आणि गेले काही दिवस वेगवेगळ्या मुद्द्यांवरून संजय शिरसाट यांच्या अडचणीमध्ये वाढ झालेली आहे आणि त्यासाठी म्हणून प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी नेहमीप्रमाणे त्यांच्याकडे गेलेले होते आणि अचानक चंद्रशेखर बावनकुळे या ठिकाणी पोहोचलेले आहे। ते संजय शिरसाट यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत आणि त्यामुळे नेमकं या भेटीमागचं कारण काय हे अजून कळू शकलेलं नाहीये। तरी महसूल मंत्री थेट शिवसेनेच्या मंत्र्यांच्या भेटीला येत आहेत आणि तेही त्यांच्या निवासस्थानी येत आहेत। त्यामुळे साहजिक आहे की प्रसारमाध्यमांच्या भुवया उंचावल्या। या भेटीमागचं नेमकं कारण काय आहे ते चंद्रशेखर बावनकुळे बाहेर पडल्यावर किंवा संजय शिरसाट यांच्याशी संवाद साधल्यानंतरच आपल्याला कळू शकेल। परंतु तुर्तास आताची महत्त्वाची बातमी की महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे संजय शिरसाट यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेण्यासाठी आलेले आहेत। अजूनही या भेटीचं कारण हे गुलदस्त्यात आहे। निश्चित दोन्ही अगदी महत्त्वाचे नेते आणि भेट होते, त्यामुळे भेट नेमकी का होते पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। असं मला बोलत असतील, मी कधी अर्वाच्य बोलणारा कार्यकर्ता नाही आहे। मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईमध्ये एक बैठक लावू, हाय लेवल बैठक लावू। मी तुमची स्वतः बैठक लावून देतो। आमच्या कलेक्टरला मी तिकडे पाठवलं, आमच्या SP ला तिकडे पाठवलं आणि त्यांना मी स्वतः पाठवलं SP आणि कलेक्टरला की माझं बोलणं करून द्या। आणि माझं बोलणं करून दिल्यावर त्यांना मी हे सांगितलं, तर मी आलो तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काही तडजोड करता का, काही बोलणं कराल का? त्यांचं म्हणणं होतं आम्ही बघू, आम्ही पाहू, आमचा प्रश्न सुटला तर आम्ही करू। त्यांचा प्रश्न सोडण्याकरता मंत्रालयात बैठक लावण्याची आवश्यकता आहे। वेगवेगळ्या विभागाची बैठक आहे, एक विभागाचा प्रश्न नाही आहे। बच्चू कडूजींनी यांनी वेगवेगळ्या विभागाचे प्रश्न मांडलेले आहेत। तर मला असं वाटतं की माननीय बच्चू कडूंना माझी विनंती आहे आणि पहिलं तर हे त्यांनी दुरुस्ती करावी की चंद्रशेखर बावनकुळे काही हे बोलले। मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही, सन्मानाने बोलतो। बच्चू कडूजी असं त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य, चुकीच्या पद्धतीचं बोलू नका। सन्मानाने बोललो आहे, कलेक्टरला मी पाठवलं, SP ला पाठवलं। तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे, तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे। आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे। माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो, त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू जो प्रश्न त्यांनी मांडला आहे। पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही। मला राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकारात बोलायचं नाही। त्यांनी ही सर्व प्रक्रिया राज्य निवडणूक आयोगाची आहे, सरकारची नाही आहे। राज्य निवडणूक आयोग जो निर्णय घेतो त्याप्रमाणे निवडणुका होतात। त्यामुळे त्यांनी काय प्रभाग रचना केली, काय थांबवली ह्याचं मला काही माहिती नाही। पण महायुती एकत्र लढणार का? महायुती मुंबई आणि मुंबई बाहेर एकत्र लढताना पाहायला मिळणार का? महाराष्ट्रामध्ये संपूर्ण निवडणुका महायुती सोबत लढणार आहे, 100% सोबत लढणार आहे। असेच आदेश आम्ही पक्षाला दिले आमच्या आणि आमच्या खालच्या कार्यकर्त्यांमध्ये दिलेले आहेत। आमच्या कार्यकर्त्यांचं बोलणं सुरू झालं आहे खालच्या लेवलला आणि एखाद्या वेळी एखाद ठिकाणी समजा फारच वाद उत्पन्न झाला तर त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू एखाद्या ठिकाणी। बाकी सरसकट युती आहे, महायुती आहे, कुठलाही त्या ठिकाणी संभ्रम बाळगायची गरज नाही। संजय राठोड यांच्या विभागातील अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये अफरातफरी अनियमितता आहे अशा पद्धतीने म्हणून त्यांच्या बदल्या थांबवलेल्या आहे आणि तुम्हाला माननीय संजय राठोड यांची बोलावं लागेल। गेल्या आठवड्यामध्ये मंत्री नितेश राणे वारंवार वादग्रस्त वक्तव्य करत आहेत, त्यामुळे भाजप पक्ष कुठेतरी कोंडीत सापडला जाईल का विरोधकांच्या? कारण का वारंवार आपल्याच सोबत जे महायुतीतील दुसरे पक्ष आहेत त्यांच्याबद्दल देखील ते वादग्रस्त वक्तव्य कालच माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल स्पष्टता दिली, मी स्पष्टता परवा दिली। एखादा शब्द असा बोलू नये की तो बाण ठरला आणि तो बाण कुणाच्या जिव्हारी लागेल। मतभेद तयार होतात, मनभेद तयार होतात। मतभेद आणि मनभेद तयार करणाऱ्या कुठलाही स्टेटमेंट मला वाटतं कोणीही करू नये। कुणाही पक्षाचा असो, महायुतीमध्ये आपण जेव्हा काम करतो
तेव्हा मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये आपण आहोत आणि जेव्हा मोठा पक्ष असतो त्यांनी मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये राहायचं असतं. मोठ्या भावांनी लहान भावांना सांभाळून घ्यायचं असतं. आणि त्या पुढची महत्त्वाची बातमी दिली म्हणजे महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरती उभारण्यात आलेल्या मेडीगट्टा या कालेश्वर धरणातील गैरव्यवहाराच्या संदर्भात चौकशी करणाऱ्या आयोगासमोर माजी मुख्यमंत्री BRSचे अध्यक्ष KCR यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवरती तेलंगणा सरकारने गोदावरी नदीवर मेडीगड्डा कालेश्वर हा भव्य सिंचन प्रकल्प उभारलाय आणि गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा या तालुक्याला पुराच्या खाईत लोटणाऱ्या 80,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पात 1.5 वर्षांपूर्वी धरणाच्या काही पिलरला तडे गेल्याचं उघड झालेलं होतं. या धरणावरती बांधण्यात आलेला 1 किलोमीटर लांबीचा पूल सुद्धा खचलेला होता. तर या बांधकामात गैरव्यवहार झाल्याचं त्यामुळे दर्जाचा सुद्धा प्रश्न निर्माण झाल्याचा ठपका ठेवत त्यानंतर सत्तेवरती आलेल्या काँग्रेस सरकारने संपूर्ण प्रकल्पाच्या बांधकामाची चौकशी सुरू केली आहे. या संदर्भात आज तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR यांना हजर राहण्याची नोटीस बजावल्यानंतर KCR चौकशीसाठी आयोगासमोर काही वेळापूर्वी दाखल झालेले आहेत. महेश तिवारी आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. महेश, काय अधिकची माहिती या संदर्भातली? हा जो प्रकल्प आहे हा महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर गोदावरी नदीवर उभारण्यात आलेला आहे. 80,000 कोटी रुपयांचा हा प्रकल्प सुरुवातीपासूनच वादग्रस्त आहे, कारण महाराष्ट्राची भूमिका विरोधाची होती. सिरोंचा तालुक्यातील नागरिकांनी या प्रकल्पाला पूर्ण विरोध केला होता आणि त्याचा नंतर पुरामध्ये कसं फटका बसत हे दिसून आलं. महत्वाचं म्हणजे 1.5 वर्षापूर्वी या प्रकल्पाचे जे 80 पेक्षा जास्त पिलर आहेत त्यामध्ये काही पिलरला तडे गेल्याचं निदर्शनास आलं होतं आणि 1 किलोमीटर लांबीचा भव्य पूल या प्रकल्पावर जो उभारण्यात आलेला आहे तोही खाली खचला होता. त्यामुळे या प्रकल्पात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी संपूर्ण प्रकल्पाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. यात कशा पद्धतीने गैरव्यवहार झाला, यात विद्यमान मागचे जे सत्ताधारी होते त्यांची काय भूमिका आहे, त्यावरून घोष आयोगानं या ठिकाणी येऊन प्रत्यक्ष पाहणी केली होती. त्यानंतर आता ही संपूर्ण चौकशी कसून सुरू झालेली आहे. आज यात सगळ्यात महत्त्वाची भूमिका म्हणजे तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री KCR ज्यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प बांधण्यात आला होता त्यांना या चौकशीसाठी बोलवण्यात आले निश्चित महेश, त्यामुळे चौकशीतून काय समोर हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असेल. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. पुढे जाऊया. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यामध्ये तालुकानिहाय ट्रॅक्टर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्यानंतर 12 जूनला जिल्हानिहाय चक्काजाम आंदोलन करून महायुती सरकारला जाब विचारला जाणार आहे. एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांच्या तिहेरी सरकारला क्या हुआ तेरा वादा असा जाब या आंदोलनाद्वारे विचारला जाणार आहे. तर या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम सध्या आपल्यासोबत येतात. सिद्धार्थ, आपण बघतोय हा मोर्चा सुरू झालेला आहे. काय नेमकं या बॅनरवरती लिहिलेलं आहे? काय नेमकं आंदोलकांचं म्हणणं आहे? बघा, निश्चित ट्रॅक्टर मोर्चा निघालेला आहे आणि आपण बघतोय विरोधी पक्ष नेते स्वतः या मोर्चाला नेतृत्व करताय. आपण बघतोय जे सरकारने आश्वासनं दिली होती ती आश्वासनं पूर्ण केली नाही, म्हणून उबाटाच्या वतीनं क्या हुआ तेरा वादा असा जाब विचारण्यासाठीचा हा मोर्चा आहे. अंबादास दानवे स्वतः मोर्चामध्ये सामील झालेले, स्वतः ट्रॅक्टर चालवत आहेत आणि सरकारला जाब विचारायला ते विभागीय कार्यालयात जाणार आहेत. दादा, 1 मिनिट, माझ्या अंगावर येईल नाही तर काय म्हणाल, काय म्हणणं आहे नेमकं? आम्ही क्या हुआ तेरा वादा सरकारला प्रश्न केलेला आहे. सरकारने जे निवडणुकीच्या वेळेस आश्वासनं दिली होती, शेतकऱ्याची कर्जमुक्ती करणार सांगितलं होतं, हमी भाव देणार सांगितलं होतं, SGSTचे पैसे परत देणार सांगितलं होतं, शेतकरी सन्मान योजना 15,000 करणार सांगितलं होतं, पुरेशी लाईट देऊ सांगितलं होतं, त्याचप्रमाणे ऊर्जा आपल्या वेगळ्या पद्धतीनं सौर ऊर्जेचे पंप देऊ सांगितलं होतं. 8 महिने झाले पैसे जमा केले. म्हणून असे अनेक वायदे सरकारनं केलेले आहे, ते पूर्ण करा अशी मागणी आमची. म्हणून आम्ही क्या हुआ तेरा वादा 1 आठवड्यापासून संपूर्ण मराठवाड्यात आंदोलन पुकारलेलं आहे. आज तालुक्याच्या ठिकाणी ट्रॅक्टर मोर्चे आणि उद्या जिल्ह्याच्या ठिकाणी आमचा चक्काजाम आहे. चक्काजाम उद्या होणार, चक्काजाम उद्या होणार. आज मोर्चे मराठवाड्यात असेल, राज्यात मराठवाड्यामध्ये 72 तालुक्यात आज मोर्चे आहे. उद्या 8 जिल्ह्यामध्ये चक्काजाम आहे. काय सरकारचा रिस्पॉन्स आहे का? सरकारला तर द्यावं लागेल. जनतेचं मत तर आम्ही बनवतोय ना. शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करतोय आम्ही. ग्रामीण भागामध्ये प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळतो. सरकारला या दावाखाली यावं लागेल. आता जवळपास 60-62 हजार हेक्टरमध्ये नुकसान झालेलं आहे. ते नुकसान भरपाई दिली पाहिजे. या सगळ्या गोष्टी सरकारला करावं लागेल. खत मिळत नाहीये, बेभाव मिळतंय, ब्लॅकमध्ये मिळतंय, त्याच्यावर लक्ष द्यावं लागेल. बियाण्याच्या दुकानात काल गेलाय, तिथं सुद्धा शेतकऱ्यांना बियाणे भेटत नाही, जबरदस्ती केली जाते. नाही भेटत ना. माझ्या खिशात पावती आहे. या पावतीमध्ये त्यांनी ही पावती त्यांनी अशी दिलेली आहे की याच्यात भाव आता समजा युरियाचा आहे,
हा युरिया 300 रुपये दिले, 265 रुपये याच्यामध्ये 10 गोण्या घेतल्या, म्हणजे ज्याला 2600 रुपये लागणार होते त्याला 3000 लागले. त्याला लिंकिंगने दुसरं घ्यावं लागू लागलेलं. आणि मला वाटतं याच्यात कोणी लक्ष द्यायला तयार नाही. कृषी विभाग झोपलेला आहे पूर्ण. आपण बघितलं या ठिकाणी की सरकारला जाब विचारणाऱ्या विविध आश्वासनं असतील, सगळे आश्वासनाचं काय झालं आणि सरकारने जर लक्ष नाही दिलं तर कमीत कमी आम्ही जनतेची जागृती तरी करू अशा पद्धतीचं या ठिकाणी आणि सरकारला याकडे लक्ष द्यावंच लागेल असं सुद्धा बदलदाने म्हटले. निश्चितच सिद्धार्थ, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. पुढची मोठी बातमी मुंबईमधून येते. पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. खार आणि वांद्रे दरम्यान ही वाहतूक विस्कळीत झाली आहे. तर चर्चगेटकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे. धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाल्याची माहिती आता समोर येते. पश्चिम रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झाल्याची माहिती आता समोर येते. आपण दृश्यांमध्ये बघतो खार आणि वांद्रे या दरम्यानची वाहतूक विस्कळीत झालेली आहे. दरम्यान चर्चगेटकडे जाणारी ही जी वाहतूक आहे ती विस्कळीत झाल्याची माहिती समोर येते. विजय वंजार आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. विजय, काय नेमकी माहिती समोर येते? पश्चिम रेल्वेची वाहतूक आता पूर्णपणे विस्कळीत झाल्याची माहिती समोर आलेली आहे. नक्की आपण जर पाहिलं तर आता सध्या ही जी वेळ आहे लोकांच्या कामावर जाण्याची वेळ असते. गेल्या 15 मिनिटापासून ट्रेन उशिराने आपल्याला पाहायला मिळत आहे. पश्चिम रेल्वेवरची वाहतूक 15 मिनिटं उशिराने धावत असल्यामुळे महिम रेल्वे स्थानकाजवळचे पॉईंट बिघडमुळे फास्ट ट्रॅकवरली सेवेवर परिणाम झालेला आहे आणि तसेच त्यामुळे गाड्या 15 मिनिटं उशिराने धावत आहे. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप गर्दीत प्रवास करावा लागत आहे आणि प्रवाशांनाही सुद्धा हा ट्रॅकवरती आपण हे दृश्य ट्रॅकवरून चालत रेल्वे स्थानकापर्यंत जात आहेत. निश्चित धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.